Hello everyone, I am Raut sir. Welcome to our YouTube channel. Last lecture we have completed the poem unit number 2.1 You Start Dying Slowly. Watch this video till the end to get some important tips about the board examination. At the end of this video I will give some important material in the description box. You can read it. Also, in this session we are going to learn and I will going to explain warming up activities, explanation in Marathi language and appreciation of the poem. Let us start the warming up activities. Here ask the first point. Two babies born at the same time are called twins. Guess the meanings. Here given the three words. Triplets, quadruplets and quintuplets. म्हणजे तिथे विचारलेलं आहे की तुम्हाला की टू बेबीज असेल तर ट्विन्स बोललं जातं. मग इथे थ्री बेबीज असेल तर ट्रिपलेट्स, फोर बेबीज असतील तर क्वाड्रुप्लेट्स आणि फाईव्ह बेबीज असतील तर क्वांटिप्लेट्स. म्हणजेच जस्ट हे यू कॅन रिमेंबर इट. अँड सेकंड मध्ये इमॅजिन यू हॅड आयडेंटिकल twin brother or sister. Imagine and share with your classmates what franks you. म्हणजे जर समजा तुम्ही जुळे असाल, भाऊ किंवा बहिणी, तर वर्गामध्ये किंवा तुमच्या मित्रांना तुम्ही कशा प्रकारे फ्रँक्स करू शकता किंवा बोलू शकता. तर इथे काही एक्झाम्पल्स आहेत की ब्लेम फॉर डॅमेज डन बाय यू. की जर समजा एखादी वस्तू तुमच्याकडून डॅमेज झाली असेल तर त्याचं तुम्ही भावावरती किंवा बहिणीवरती त्याने ते डॅमेज केलं असं बोलू शकतात. किंवा इट इज स्वीट्स, किंवा त्याला जे स्वीट्स दिलेले असेल ते तुम्ही स्वतः खाऊ शकतात. म्हणजे अशा प्रकारचे जे काही सेंटेन्सेस आहेत ते तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनाने इथे लिहायचे आहेत. आणि वन थिंग रिमेंबर दॅट, जर समजा तुम्ही तुमच्या शब्दात लिहिलं तर याचा फायदा तुम्हाला वेन यू आर रायटिंग अ पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन, दॅट टाइम यू विल बी एबल टू राईट इन विथ युअर ओन सेंटेन्सेस, ओन वर्ड्स. तर अशा प्रकारे जर तुम्ही तयारी केली तुमच्या स्वतःच्या शब्दात या चिटचॅट ऍक्टिव्हिटी मधील उत्तरं लिहिण्याची, तर तुम्हाला पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन लिहिण्यास जड जाणार नाहीये. त्याच्यानंतर दुसऱ्या पॉइंट्स मध्ये आलेला आहे की कोलोकेशन्स. कोलोकेशन्स कशाला म्हणायचं, तर सेट ऑफ वर्ड्स गो टुगेदर अँड ऑकर टुगेदर, की अशा शब्दांचा संच की तो एकत्र जातो. एक्झाम्पल इथे दिलेलं आहे की जसा की ॲब्सोल्युटली नेसेसरीली, म्हणजे तिथे काही शब्द दिलेले आहेत, त्या शब्दामधून तुम्हाला चॉईस करून तिथे लिहायचे. इथे मी फक्त इथे प्रश्न आणि उत्तर वाचतो. शक्य झालं तर तुम्ही ते लिहा किंवा यू कॅन टेक स्क्रीनशॉट. अदरवाइज आय विल गिव्ह इन द डिस्क्रिप्शन बॉक्स, यू विल बी रीड इट. Absolutely necessary, cannot afford, then formal clothes, job, interview, then pass time or accept defeat, early morning, catch a cold, leading role and joint owners. आणि आता तिसरा जो पार्ट आहे इथे तो फिगर ऑफ स्पीचचा दिलेला आहे. तर तिथे हायपरबोल हे एक्झाम्पल दिलेलं आहे फिगर ऑफ स्पीचचा. हायपरबोल म्हणजेच अतिशयोक्तीची उदाहरणं दिलेली आहेत. तर इथे उदाहरणातील डायरेक्ट मी उदाहरणं आणि आन्सर्स वाचून दाखवतो. सी वेट एन ओशन ऑफ टीयर्स, द हंग्री मॅन ॲट अ टन ऑफ फूड्स. आता इथे टन ऑफ म्हणजेच काय की एक टन, आणि एक टन साधारणपणे 100 किलोचा असतो. म्हणजे तिथे या वाक्यामध्ये काय आहे, अतिशयोक्ती आहे. म्हणजे तिथे हायपरबोल अलंकार आहे, फिगर ऑफ स्पीच आहे. ही रन्स फास्टर दॅन अ हॉर्स. ही रन्स फास्टर दॅन अ हॉर्स, तुम्ही तुमच्या दुसरा कोणताही शब्द टाकू शकता. ब आय एम फ्रेझिंग टू डेथ, आय शॅल कम ओव्हर इन जस्ट अ सेकंड. म्हणजेच खाली दिलेले आहे शब्द, त्यातूनच तुम्ही ते निवडायचे आहेत. And now we are going to learn the poem The Twins. The twins, the term, two babies born at the same time to a same mother, that's called the twins. जे दोन मुलांचा जन्म एकाच वेळेस एकाच मातेच्या पोटी झाला असेल तर त्याला ट्विन्स म्हणजेच जुळे ही संज्ञा प्राप्त होते. परंतु या कवितेमध्ये कवी हेनरी सॅम्ब्रोक ले
यांनी अतिशय म्हणजे विनोदी पद्धतीने की त्यांचं मत मांडलेलं आहे की जर समजा एखाद्या कुटुंबामध्ये जुळी भावंड असतील तर तिथे काय काय गंमत होती आणि ते त्याने इथे सांगितलेलं आहे. तर ते आपण ते पाहूया. म्हणजे त्यांनी त्यांच्या म्हणजे शब्दात कसं वर्णन केलेलं आहे की इट इज अ व्हेरी ह्युमरस पोयम, यू कॅन एन्जॉय इट. Then now I am reading the first stanza. In form and features, face and limb, I grew so like my brother. की ते सांगत आहे की कवी की इन फॉर्म अँड फीचर्स म्हणजे रूप, चेहरेपट्टी, फेस अँड लिम म्हणजे चेहरा आणि त्याचप्रमाणे अवयव, अवयव म्हणजेच काय, हात पाय वगैरे. तर याप्रमाणे आय ग्रीव सो लाईक माय ब्रदर की अगदी माझ्या भावाप्रमाणेच मी वाढत होतो. That fools got taking me for him and each for one another. That fools got taking me. तर टेकिंग म्हणजेच काय, इथे अर्थ टेक म्हणजे घेणं न घेता, टेकिंग म्हणजेच इथे अर्थ घ्यायचं की मिस्टेकिंग. तर इथे एक मला सुचवा असं वाटतं की कधीही शब्दाच्या ट्रान्सलेशन करायचं नाहीये किंवा लाईन टू लाईन ट्रान्सलेशन करायचं नाहीये. जर आपण तसं ट्रान्सलेशन करायला गेलो तर आपल्या पुष्कळ चुका होतात. ते ट्रान्सलेशन आपल्याला योग्य वाटत नाहीये. दॅट फूल्स गॉट टेकिंग मी फॉर हिम अँड इच फॉर वन अनादर. म्हणजेच ही जी लोक आहेत ह्या लोकांचा एकच गोंधळ उडून जायचा. चुकून ते एकाला दुसरा समजत असे आणि त्याला मी समजत असे. म्हणजेच लोकांचा तिथे गोंधळ उडत असे. इट फझल्ड ऑल आवर किथ अँड किन, इट रिच अ फिअरफुल पिच. आता किथ अँड किन म्हणजेच रिलेटिव्ह म्हणजेच नातेवाईक. म्हणजे हा गोंधळ आमच्या कुटुंबापुरतच मर्यादित राहिलेला नव्हता, तर हा गोंधळ आमच्या नातेवाईकामध्ये सुद्धा होत असे की ते एवढा गोंधळ होत असे की ह्या आमच्या सारखेपणा जो आहे याने एक मर्यादा ओलांडलेली होती, त्याने परिसीमा गाठलेली होती. फॉर वन ऑफ अस वॉज बॉर्न अ ट्विन, इट नॉट अ सोल न्यू विच. आणि ह्याला सर्वला जबाबदार कोण होतं की आमच्या दोघांपैकी कोणीतरी एक की जो जन्मला, त्याच्यामुळे जुळी ही संज्ञा मला प्राप्त झाली. आता इथे एट नॉट सोल, सोल याचा अर्थ ऍक्च्युली आत्मा आहे, परंतु इथे आपण आत्मा अर्थ न घेता एट नॉट अ सोल न्यू विच म्हणजेच की कोणाला सांगता येत नाहीये की नक्की अगोदर कोण जन्मलं आणि कोणामुळे ही ट्विन संज्ञा प्राप्त झाली. वन डे टू मेक द मॅटर वर्स बिफोर आवर नेम्स वेअर फिक्स्ड. आणि एके दिवशी हे आमच्या सारखेपणाचा कहर झाला. तो कहर कसा की बिफोर आवर नेम्स वेअर फिक्स. तर ज्यावेळेस आमचं नामकरण विधी चालू होता. आता नामकरण विधीला आपल्या म्हणजे भाषेमध्ये बारसं असं बोलतात. तर नामकरण विधी चालू होता, त्या विधीच्या वेळेस ज्यावेळेस की आमची नावं फिक्स केली गेली त्यावेळेस काय झालं, ॲज वी आर बिंग वॉश बाय नर्स वी गॉट कम्प्लिटली मिक्स. तर आमची जी नर्स होती, आया होती, तर ती ज्यावेळेस आम्हाला आंघोळ घालत होती, आंघोळ घातल्यानंतर आम्ही दोघे कम्प्लिटली मिक्स झालो. आणि मग कशामुळे मिक्स झालो तर अँड थस यू सी बाय फेस डिक्रे और रादर नर्स स्वीम. म्हणजेच हा आमच्या नशिबाचा तुम्ही खेळ समजा किंवा ती जी नर्स आहे त्या नर्सचा लहरीपणा समजा. तर ह्यामुळे आमची नावं मिक्स झाली किंवा आम्ही दोघेही मिक्स झालो. माय ब्रदर जॉन गॉट ख्रिश्चन मी अँड आय गॉट ख्रिश्चन हिम. ह्या दोन्ही ओळी महत्वाच्या आहेत की माय ब्रदर जॉन गॉट ख्रिश्चन मी, की माझा भाऊ जो जॉन आहे की त्याचं नाव मला दिलं गेलं आणि माझं नाव त्याला दिलं गेलं. पुन्हा एकदा येते लक्षात घ्या की जो नॅरेटर आहे हा नॅरेटर सांगत आहे की माझा जो ब्रदर जॉन आहे त्याचं नाव मला दिलं गेलं आणि माझं नाव त्याला दिलं गेलं. Then next, this fatal likeness ever dodged my footsteps when at school. आणि हा जो हानिकारक असा आमचा सारखेपणा आहे, हा सारखेपणा आमचा पिच्छा सोडत नव्हता की जिथे जाईल तिथे तो आमच्या सोबतच सावलीसारखा असायचा. कारण की फुटस्टेप्स वेन ॲट स्कूल. आता फुटस्टेप्स म्हणजेच काय, पाऊलखुणा वगैरे, सावली. तर ह्या ज्या पाऊलखुणा म्हणजे शाळा. तर आम्ही ज्यावेळेस शाळेत होतो त्या शाळेत सुद्धा आम्हाला या सारखेपणाचा त्रास होत होता. अँड आय वॉज ऑलवेज गेटिंग फ्लॉग फॉर जॉन टर्न आउट अ फूल. आणि ज्यावेळेस मी शाळेत होतो त्यावेळेस की माझा भाऊ जो जॉन आहे तो चुका करायचा, तो
तो मस्ती करायचा, खोडी करायचा आणि त्याची शिक्षा म्हणून मला मार बसत असे. फ्लॉग म्हणजेच काय, मार बसणे किंवा चोप देणे. आय पुट दिस क्वेश्चन फ्रुटलेसली टू एव्हरीवन आय न्यू. पुन्हा एकदा इथे कवीने अतिशय चांगल्या पद्धतीने वर्णन केलेलं आहे की आय पुट दिस क्वेश्चन फ्रुटलेसली टू एव्हरीवन आय न्यू, की अतिशय निरर्थकपणे मला माहित असून सुद्धा मी प्रत्येकाला अगदी प्रश्न विचारत होतो की व्हॉट वुड यू डू इफ यू वेअर मी टू प्रूव्ह दॅट यू वेअर यू, की जर समजा मीच आहे हे जर सिद्ध करायचं असेल तर तुम्ही कशा प्रकारे सिद्ध करू शकणार. अवर क्लोज रिसेम्बॅलन्स टर्न द टाइड ऑफ माय डोमेस्टिक लाईफ. आणि आता मात्र आमच्या ह्या सारखेपणामुळे परिस्थिती अतिशय बिघडली. परिस्थितीला कलाटणी दिली गेली की आमचं जीवन चेंज झालं. एवढंच नव्हे तर माझ्या खाजगी जीवनामध्ये सुद्धा या सारखेपणामुळे खूप प्रॉब्लेम्स निर्माण झाले. फॉर समहाव माय इंटेंडेड ब्राईड बिकेम माय ब्रदर्स वाईफ. म्हणजेच कसे कोण जाणे की माझी जी नियोजित वधू होती तर ती वधू माझ्या भावाची म्हणजे जॉनची बायको झाली, पत्नी झाली. इन फॅक्ट year after year the same absurd mistakes went on. आणि अशाच वर्षामागून वर्ष ही मूर्खपणाची जी चूक आहे, हा विचित्र गोंधळ आहे, हा आमच्यामध्ये, आमच्या फॅमिलीमध्ये, आमच्या कुटुंबामध्ये चालूच राहिला. and when I died the neighbors came and buried brother John. आणि ज्यावेळेस मी मरण पावलो त्यावेळेस शेजारी आले आणि त्याने मी समजून माझ्या भावाला दफन केले. पुन्हा एकदा शेवटच्या ओळीचा अर्थ समजून घ्या की शेजारी आले आणि शेजाऱ्याने मी समजून माझ्या भावाला दफन केले. तर अशा प्रकारे वी हॅव फिनिश द एक्सप्लेनेशन ऑफ द पोएम. आपण आता एक जो स्टॅन्झा परीक्षेमध्ये विचारला जातो त्यामध्ये फॅक्च्युअल क्वेश्चन्स, कॉम्प्लेक्स क्वेश्चन आणि पोएटिक डिव्हाइसेस, तर या दृष्टिकोनातून इंग्लिश वर्कशॉप पाहणार आहोत. तर इंग्लिश वर्कशॉपमध्ये पहिला प्रश्न आहे की राईट पुटिंग द मिस्टेक्स इन द स्पीकर्स लाईफ इन देअर प्रॉपर ऑर्डर. तर इथे आपल्याला योग्य क्रमाने त्याच्या जीवनामध्ये काय जे चुका झालेल्या आहेत त्या लावायचे. तर मी आता पहिल्यापासून वाचतो, 1 2 3 4, तुम्ही त्याप्रमाणे टिक मार्क करून घ्या. फर्स्ट आहे नो वन इन द फॅमिली कुड डिस्टिंग्विश बिटवीन द ट्विन बेबीज. सेकंड, ॲट द नेमिंग सेरेमनी wrong names were given to the two twin brothers. Third, he got beaten up often at school. Fourth, the speaker desperately asked for guidance. Fifth, the speaker bride became his brother's wife. Sixth, even in death the twins were not spared during burial. आणि सेकंड क्वेश्चन आहे pick out the 4 situations in the lives of the twins which are too absurd and senseless to बिलीव. तर इथे 4 तुम्हाला म्हणजे वस्तुस्थिती ज्या घटना आहेत त्या सांगितलेल्या. फर्स्ट आहे द पीपल बिगॅन मिस्टेकिंग वन फॉर अदर. सेकंड, द स्पीकर ब्रदर गॉट द नेम जॉन इंटेंडेड फॉर द स्पीकर. थर्ड आहे द स्पीकर्स इंटेंडेड ब्राईड बिकेम हिज ब्रदर्स वाईफ. अँड फोर्थ आहे when the speaker died the neighbor came and buried his brother John. आणि त्याच्यानंतर तिसरा प्रश्न आहे की कंप्लीट द वेब डायग्राम. तर हे तुम्हाला कॉम्प्लेक्स क्वेश्चन म्हणजेच बी मध्ये विचारला जातो की पोएट युजेस ह्युमर्स टू फॉर फन, क्रिएट लाफ्टर, टू क्रिएट एन्जॉयमेंट, रिड्यूस फ्रीडम, बोर्डम, मेक रीडर्स हॅपी आणि टू सर्टन एंटरटेन लीडर्स. म्हणजेच काय आहे की इथे तुम्हाला एक वेब दिली जाते आणि ती तुम्हाला पूर्ण करायची. आणि त्याच्यामधीलच बे प्रश्न असं दिलेला आहे की राईट एनी 2 लाईन्स फ्रॉम द पोएम दॅट यू फाइंड मोस्ट ह्युमरस. म्हणजे विनोदी असलेल्या 2 ओळी लिहायचेत. फर्स्ट आहे फॉर सम ऑफ माय इंटेंडेड ब्राईड बिकेम माय ब्रदर्स वाईफ. आणि सेकंड आहे की व्हेन आय डाईड द नेबर्स केम अँड ब्युरिड ब्रदर जॉन. आणि त्याच्यानंतर चौथा प्रश्न आहे की पिक आउट लाईन्स दॅट कंटेन. तर अलिट्रेशन, पन आणि हायपरबोल ह्याचे साधारणतः 1-2 उदाहरणं तुम्हाला द्यायची. परीक्षेमध्ये फक्त तुम्हाला नाव आणि एकच उदाहरण द्यायचं असतं 1 मार्कासाठी. तर पहिला आहे अलिट्रेशन. त्याचे एक्झाम्पल्स पहा.
My brother John got christened me and I got christened him. Second, inform and features face and limb. आणि दुसरं पण आहे फिगर ऑफ स्पीच, आणि पण म्हणजेच काय, श्लेष अलंकार. आय ग्रीव सो लाईक माय ब्रदर दॅट फोर्स टेकिंग मी फॉर हिम. आणि थर्ड आहे हायपरबोल. And when I died, the neighbors came and buried brother John. For one of us was born a twin, yet not a soul knew which. यामधील पाचवा आहे प्रश्न. Pick out from the poem sets of words that generally go together. म्हणजे तुम्हाला वर्ड्स म्हणजेच जे एकत्र असतात ते लिहायचे. एक्झाम्पल सांगितले त्यांनी की जसं किट अँड किन. मग दुसरे पहा उदाहरण की फॉर्म अँड फीचर्स, डोमेस्टिक लाईफ, फेस अँड लीम अँड टर्न द साइड. तर अशा प्रकारे तुम्हाला स्टँजावरती प्रश्न. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला पोएटिक अप्रिसिएशन म्हणजेच पोएम अप्रिसिएशन यावरती एक प्रश्न असेल. आणि या कवितेची समरीज लिहायची, म्हणजेच आपल्याला परीक्षेमध्ये फक्त सेंट्रल आयडिया विचारली जाते. तर अप्रिसिएशन तुम्ही स्क्रीन शॉट काढू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहू शकता. तर अप्रिसिएशन मध्येच आपल्याला काय करायचं आहे, तर पहिलं टायटल लिहायचं कवितेचं, त्याच्यानंतर लेखकाचं म्हणजेच कवीचं नाव लिहायचंय, ऑथर्स नेम लिहायचंय, आणि राईम स्कीम. तर राईम स्कीम आहे ABAB CD CD. त्याच्यानंतर फिगर ऑफ स्पीच आहे, अलिट्रेशन आहे, पण आहे, हायपरबोल आहे, आणि त्याच्यानंतर तुम्हाला महत्वाचं म्हणजे सेंट्रल आयडिया लिहायची. सेंट्रल आयडिया लिहिताना काय लिहायचं की ह्या कवितेमध्ये ज्या महत्वाचे मुद्दे आलेले आहेत ते तुम्हाला थोडक्यात एक 4-5 ओळीमध्ये लिहायचे. फॉर एक्झाम्पल, कन्फ्युजन ऑफ द रिसेम बॅलन्स, म्हणजे दोघांचा सारखेपणा त्याच्यामुळे, अँड दे फेस द प्रॉब्लेम्स इव्हन इन स्कूल अँड हिज द डोमेस्टिक लाईफ. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या शब्दामध्ये सेंट्रल आयडिया लिहायची. आणि मला वाटतं तुम्हाला आता कविता ही पूर्णपणे समजली असेल, आणि बोर्डाच्या दृष्टिकोनातून तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या शब्दात सेंट्रल आयडिया लिहिण्याचा प्रयत्न करा. इफ यू अंडरस्टँड दिस पोएम then press the like button. Any suggestion, difficulties, comment in comment box. Share this video with everyone. Make sure you subscribe the channel and press the bell icon to get the next videos notification. Thank you.